नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे माझ्या गोकुळ भक्ती दर्शन या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, श्री राम भक्त हनुमान म्हणजे साक्षात संकटमोचन। त्यांची पूजा आणि उपासना केल्यावर जीवनातील सर्व संकटे दूर होतात। गणेशाला दुर्वा, महादेवाला बेलाची पाने, विठ्ठलाला तुळशीची पाने अर्पण केली जातात। तशीच हनुमानांच्या पूजेत रुईची पाने अर्पण केली जातात। हनुमानाला रुईच्या पानांची माळ घालण्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते। हनुमानांची माता अंजनी ही भगवान गणेशांची परमभक्त होती। आपल्या पुत्रावर गणपतीची कृपादृष्टी व्हावी, त्याला बुद्धी बळ लाभून त्याचे विघ्न दूर व्हावे यासाठी देवी अंजनीने हनुमानांच्या गळ्यात रुईची पानांची माळ घातली। आपल्या आईची आठवण म्हणून हनुमंत पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागले आणि म्हणूनच भाविक हनुमानाला रुईच्या पानांची माळ घालतात। तसेच हनुमान हे 11वे रुद्र असल्याने 11 पानांची माळ घालतात आणि 11 प्रदक्षिणा घालण्याची प्रथा पडली। जर आपली कोणतीही इच्छा किंवा नवस पूर्ण करण्यासाठी आपण हनुमानांना 11 रुईची पानांची माळ आणि 11 प्रदक्षिणा जरूर घालावी। असे म्हणतात की ज्या वस्तूमध्ये देवतेची ऊर्जा आकर्षित करण्यासाठी असते अशा वस्तू देवाला वाहिल्या जातात, तर साहजिकच देवतेचे तत्व मूर्तीमध्ये येते आणि देवाच्या ऊर्जेचा लाभ आपल्याला होतो। शेंदूर, रुईची पाने आणि फुले तसेच तिळाचे तेल यामध्ये हनुमानांची ऊर्जा आकर्षित करण्याची क्षमता सर्वात जास्त असल्याने या वस्तू हनुमानाला अर्पण करतात। मारुतीला वाहण्यात येणाऱ्या या रुईच्या पानांची अनेक वैशिष्ट्ये आहेत। या पानांच्या मधोमध गोलाकार चैतन्याचे वलय असते, त्यामधून चैतन्याचा प्रवाह होतो। रुईच्या पानांच्या कडेने हनुमान तत्वाचे कवच असल्याने पुराणात सांगितले आहे। या पानांमध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत। तसेच ही पाने ताजेपणा आणि समृद्धी दर्शवतात, त्यामुळे नकारात्मकता दूर होऊन मन प्रसन्न होऊन सकारात्मकता वाढते। हनुमान महादेवांचे 11वे अवतार मानले जातात। तंत्रक्रियांमध्ये रुईचे झाड आणि रोपट्यांचा उपयोग केला जातो। हे झाड महादेवाला अत्यंत प्रिय आहे। महादेवाच्या पूजेमध्ये या झाडाचे पान अर्पण करणे शुभ मानले जाते। ज्या घरामध्ये रुईचे झाड असते तेथे कायम सुख समृद्धी राहते, तसेच सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। हरतालिकेच्या पूजनाची जी आख्यायिका सांगितली जाते त्यामध्ये देखील रुईच्या झाडाचे खूप महत्त्व सांगितले आहे। असे सांगितले जाते की पार्वती जेव्हा खडतर उपासना करत होती तेव्हा कित्येक वर्ष पार्वतीने केवळ रुईच्या झाडांची पानेच खाल्ली होती। रुईचे फूल आकाराने छोटे असतात आणि त्यांच्या आतल्या भागात लाल जांभळ्या रंगाचे ठिपके असतात। या झाडांमध्ये असणाऱ्या रसायनांचा उपयोग अनेक व्याधी दूर करण्यासाठी केला जातो। कोरड्या ओसाड आणि मोकळ्या मैदानात हे झाड उगवते। या झाडाच्या वाढीसाठी कोणतेही विशेष मेहनत घ्यावी लागत नाही। या झाडाचा चीक डोळ्यांसाठी अत्यंत घातक असतो, त्यामुळे या झाडाचा कोणताही वापर करायचा असेल तर डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते। दाढदुखी, अस्थमा, खोकला, कोंड्याची समस्या आणि त्वचेवर रुई गुणकारी आहे। रामायणातील एका कथेनुसार ज्यावेळी श्री हनुमान माता सीतेला श्रीरामांचा संदेश देण्यासाठी लंकेत पोहोचले तेव्हा माता सीतेला आनंद आणि कौतुकाचे प्रतीक म्हणून अर्पण करण्यासाठी दुसरे काही सापडले नाही, तेव्हा माता सीतेने हनुमानाला रुईच्या पानांनी बनलेला हार दिला होता। हनुमानाला तिळाचे तेल, उडीद डाळ, केळी, गुळफुटाणे, फळे हे सुद्धा अर्पण करतात। तेव्हा आपणही प्रत्येक शनिवारी हनुमानाला रुईचे पान अर्पण करावे आणि हनुमंतरायाचा आशीर्वाद घ्यावा आणि हनुमानांसारखे तंदुरुस्त, विनयशील आणि निर्भय होण्याचा प्रयत्न करावा। तर मित्रांनो, मी आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब
नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जय श्रीराम. धन्यवाद.